पसारा कायले काढला? अव पसारा नाही काढला, सगळं सामान्य मध्ये ठेवून देतो आणि मग डिलिव्हरीची बॅग भरून ठेवतो. हाव काय, डिलिव्हरीची बॅग भरून राहिली की? हाव ना, मग तुम्हाला ऐन टायमावर सुचणार नाही ना काय भरायचं काय नाही. ह्या नवीन साड्या कायले काढल्या? अव आता त्या नवीन साड्या काही घातल्या जाणार नाही, तर ठेवून देतो म्हटलं नेमंदी. त्या डिलिव्हरी झाल्या कोणत्या मी भारी साड्या घालणार आहो. हाव ते तर बरोबर आहे तुझं. मग व काय करता? तुझी आई येणार होती ना, कधी येणार आहे? येईन ना व 4-5 दिवसानंतर. हाव काय? अव तुम्ही हे उचलून वरता ठेवून दे जा. हा ठीक आहे ना, ठेवून देईन मी. ते झाल्यावर सांग मले, मग मी ठेवतो. हा व भरतो ना, अजून भरायचं राहिलाय. आता तर लयच थकल्यासारखं होऊन राहिलं मला. मग कायले करते एवढी धावपळ? हा नाही व, मग कोण करण? तुझी आई येईन तर करण ना मग. काय माहिती डिलेवरी झाल्यावरच येते काय तर. कवून येऊन नाही राहिली का तुझी आई? काय माहिती आता, काही खरं नाही रे बाबा. चाल बाबा, ह्या आवरून ठेवतो. यांले सांगा लागन अजून 2 गाऊन पाहिजे म्हणून. गाऊन असं म्हणजे बरं राहील. हा बाप रे, ताई कुठं चालल्या? कुठं नाही व, आईच्या घरी चालली. अचानक चालले आईच्या घरी? नाही व, आईचे आता आईच्या घरी घराचं बांधकाम गिनकाम झालं ना, तर आईनं थोडीशी पूजा ठेवली आहे. हाव काय? हाव तर मग आईनं बोलवलं आहे, तर मग आता जातो. आणि म्हटलं गोलुले घेऊन येतो. हाव काय, गोलुले घ्यायला चालला काय? हाव, त्याचे पेपर गिपर झाले आता, तर म्हटलं घेऊन येतो. आणि आता आपल्याकडे शिकवतो म्हटलं. काऊन होत आई? नाही व, आता कसं माझ्या भावाचं लग्न किग्न होईन, आणि मग काय करू? हा, आपलं लेकरू आपल्या घरी बरं. पाय झगडं व्हायपेक्षा आपलं लेकरू आपल्या घरी शिकलेलं बरं. हा ते तर आहे. मग आता राहिला ना तो, लय दिवस राहिला. आता तो 6वीत आहे, मग पुढच्या वर्षी 7वीत जातो. हाव बरोबर आहे ना ताई तुमचं. आणि विनाकारण आपल्याकडता कोणाला त्रास नाही. हा ताई, ते तर बरोबर आहे. तर मी काय म्हणतो, मी आज चालले, आता उद्या येतो. हाव काय? हाव ताई, हे काही येऊन नाही राहिले, तर तू यांच्यासाठी आणि बुड्डीसाठी देतो जेवण. ठीक आहे ना, मी करून घेईन. आताच तर केलंय मी, संध्याकाळचे पोळ्या टाकून ठेवले, फक्त भाजी करून देजो. ठीक आहे ना ताई, मी केला असता सगळा स्वयंपाक. नाही व, त्या नाही होत नाही ना, म्हणून मग उद्याचा सकाळचा करायचा आहे तुला. फक्त इथे येतोच तसं 4 वाजतापर्यंत येतो, संध्याकाळपर्यंत. हाव का ताई? नंतर जाणार होते मी, आता काही जाणार नव्हते, पण मग तुझी डिलेवरी झाली तर त्याच्याकडनं आता चालले. ठीक आहे ना ताई, काही प्रॉब्लेम नाही आहे. यांनाच म्हटलं होतं की तुम्ही चालले जा, घेऊन या त्याले, तर ते म्हणत होते जाय म्हणे तू, मी काही जात नाही म्हणे, मला काम आहे. जा ना ताई, राहायला भेटते आईच्या घरी 2 दिवस. हाव ते तर आहे. अरे तू येतोस ना तुमच्यासोबत? हाव तिला नेतो ना. ते राहीन काय, मामाच्या घरी जायचं आहे तर. हाव ताई, लेकराले मामाचं घर तर लय पट्टे बाई. हाव ठरलं का तुमच्या भावाचं लग्न? नाही व, अजून कुठं ठरलं, पण कसं आता नवीन वर्ष सुरूच होईल 2 महिन्यानं, तर मग टाकून देईन त्याचं ऍडमिशन करून घेतो आता. हाव बरोबर आहे, ऍडमिशन तर आताच करावं लागते. हाव ना, त्याच्या कारण म्हटलं. तो तर नाहीच म्हणतो, त्याला तर लय आवडते तिथं. आता लेकरायचं तसंच आहे ना. आता 10ची गाडी आहे, मी जातो. ठीक आहे ना ताई? का व, हा पसारा कायले काढला? अव ताई, ते डिलिव्हरीची बॅग भरून ठेवतो. हाव का व, चांगला आहे ना, मग भरून ठेव. तू आई येणार होती ना? येणार तर आहे बा, आता कधी येते काय माहिती. हाव तुला तर डॉक्टरनं दिली तारीख बी जवळ आहे आता. हाव ना ताई, त्याच्या कारणच थोडं कामं करायला सुरुवात केली. बॅग गिग भरून ठेवली तर बरं राहीन. का व, आपल्या बुड्डीचे पातळ आहे, ते धुवून धावून नेमंदी ठेवले का नाही? हाव का ताई, पातळी ठेवा लागन काय? हाव पाहिजे ना. ठीक आहे ना ताई, मी करतो मग, धुतो. हाव उलीस दे टाऊल टाक ना, धुवून टाक. ठीक आहे ना, पाहिजे मग. हाव ना ताई, पाहतो मी, काही काळजी करू नका. हाव चाल मग, मी येतो. हाव ताई, या ना. चाल गड्या, उचलतो आता, सगळं सामान उचलून घेतो आणि जरा आराम करतो. औषधी घ्यायची राहिली ना माई अजून. आई तर दिसत नाहीये, कुठं गेली तर? आई व, कोण आहे व? अव आई, मी मंदा. यव मंदा. अव आई, येतो ना. का व मंदा, किती उशिरा आली? किती वेळची वाट पाहून राहिली मी तुई. अव आई, गाडीच भेटत नव्हती. काय झालं गाड्याले? काय नाही व, एक गाडी चुकून गेली, मग दुसरी यायला वेळ लागला. हाव का व? काय करत होती? काय नाही व, भांडे पडले होते, ते घासत होती. हाव काय? हाव. आणि गोलू कुठे गेला? अव तो शाळेत गेलाय. काऊन बाई, शाळेला तर सुट्ट्या लागल्या ना. नाही व, आजचा शेवटचा दिवस आहे, गेला तो. हाव काय? हाव, येनोस आता थोड्या वेळानं. अजून सांग, हे कुठं गेली आपली बाई? ऋतू कुठं गेली? अव आई, बाहेर आहे, ती पाण्यात बसली आहे. हाव बरोबर आहे ना, झाडाले मस्त पाणी आहे बिचारे. यानं बांधायला लावला सण. हाव, त्यानंच बांधायला लावलाय तो. मस्त केलं बाई बांधकाम तर. हाव, आता करावंच लागत होतं ना, नाही तर त्या झोपडीच्या घरात कोण पोरगी दिली असती? तू सांगत. आता कोणी देत नाही झोपडीमध्ये पोरगी आपली. तू ना तर दिलं होतं मला. त्यावेळेचा काळ वेगळा होता बाई. हाव ना, आता तर लयच आहे. हाव, मग काय करतो, मला वाटलं होतं जवाई येईन म्हणून. नाही म्हणत होते बाई, ते काम आहे म्हणे शेतात, तर तूच जाय म्हणे. जवायले नाही तरी पटतच नाही सासरवाडी. जाऊ दे ना, नाही पटत तर नाही पटत. जेवतं का?
नाही बाई, मी जेवणच करून आले घरून. हाव का व एवढा लवकर जेवली? हा बाई, स्वयंपाक झाला होता, मग जेवण करून घेतलं. काय म्हणते सासूबाई अश्विनी? काय नाही बा, आता आहे तिची डिलिव्हरी 10-12 दिवसानंतर. हाव का व 10-12 दिवसानंतर डिलिव्हरी काय? गेली नाही का तिच्या मायच्या घरी? नाही बाई, तिची आईच येणार आहे इथं. हाव का व? हा बाई, काय स्वयंपाक केला तू ना? हा, जेवली की नाही? हा व जेवली आणि भांडेच घासायला गेली होती. म्हटलं घासून टाकतो. रानात जाणार होते पण काही गेले नाही आज. काऊन बाई, गेली असती ना? नाही व, आता तू आली इतक्या दिवसानंतर मग काय जाऊ म्हटलं. ये व बाई ऋतू. हाव ना, येतो ना आजी. झाला काय पाळणा खेळून? हा हाव ना आजी, लय मजा आली. पाहिजो झाडाले, नाही तर आंबे पडतीन. नाही आजी, काही पडले नाही. नाही व, लेकरं झुले खेळते तेव्हा आंबे पडते. नाही पडले ना आजी, लय आला बाई तो आंबा. हा व, ह्या वर्षी लयच आला बिचारे. चांगलं झालं ना. जवाई आले असते तर गेलो असतं पोरगी पाहाले. हा, आता आई तुला असं सांगितलं होतं काय की पोरगी पाहायला जायचंय म्हणून? हा व, आहे एक पोरगी न आणलं. त्या चुलत काका न आणलं. माझ्या चुलत भाऊ आहे त्याची पोरगी आहे ते. हाव काय? तर तो म्हणाला, तो चालता त्या दिवशी. त्याला कळलं की मस्त घर गीर बांधलाय तर जाऊन पाहून या. तोच आला होता आणि त्यानंच म्हटलं, बाई म्हणे पोराचं लग्न नाही करत काय? म्या म्हटलं करतो ना बापा, आता घर बांधलं आता करतो. मग काय म्हणत होते? काय नाही व, मग तो म्हणे की माहीच पोरगी आहे म्हणे, पाय म्हणे बाई तुला पटत असेल तर कर म्हणे. हा, हाव का बाई? आता कसं घर गीर बांधलं तर लोक येतेच मग आपल्याकडे. हा बाई, येते तर खरं. काय म्हणे मग पिंट्या? हाव म्हणे काय? अजून तर काही विचारलं नाही व पिंट्याले. आता म्हटलं तू येते आहे विचारून घे पिंट्याले. हा, म्हणत असन तर चालले जा. हा, दिवाळीले करून टाकू लग्न. हाव ते तर आहे. हा व, कसं आहे जितक्या लवकर होऊन जाईल तितक्या लवकर बरं. ते तर आहे बाई, तुझ्या बरोबर. बस ना व बाई ऋतू. हा, जाय काही जेवत गिवत असून तर कर जेवण. हा, गॅसच्या वट्यावरच झाकून ठेवलाय. नाही आजी, नंतर जेवतो. जेवून घे ना माय. हा, दूध गीत प्यायचं असेल तर दूध पिऊन घे. हा आजी, व दही आहे का? दही? हा व, दही आहे ना, कालच बनवलं मी दही. मी दहीची लस्सी बनवतो. ठीक आहे ना बाई, बनवून देऊ काय? नाही व आजी, येते मले. जाय मग बनव. लय हुशार झाली व, लस्सी गिस्सी बनवायला लागली. बनवते बाई, करते थोडं थोडं. नाही व, आताशी काय करायला लावतो तिले काम, लहान आहे ती. जाऊ दे, करते ते. पाहिजो चांगली पोरगी असून स्वभावाले गिभावले तर, नाही तर मग आणशीन करून आणि तुला वागवणार नाही. हा माय, राहिलेच किती दिवस आपले. राहिलेच किती दिवस तर मग काय तिले हे करशील काय? आपल्याला काय व, ते दोघं राहिले खुश म्हणजे झालं. आहे आपली झोपडी. मग काय झोपडीत राहायला जाशील का आता? मग का नाही व, म्हणून तर ती एक खोली तोडली नाही. म्हणून तर 3च रूमा बांधू द्यायला लावले. आणि त्याला म्हटलं बाबू ते खोली काही हे करू नको. काही खरं आहे का बाबा, कधी वेगळं काढते आणि काय काढन तर. ते तर आहे, बरोबर आहे तुझं. मग व, यांच्या भरोशा आहे का व? ते तर मला माहित आहे. मी माय कमाई ना माय खाईनी. हाव ना. मग का बाई, त्या खोलीला रिपेअर केलं असतं ना. चांगलीच तर आहे व ती खोली. आता त्याच्यावर तर नवीन टीनही टाकल्या. हाव का बाई, चांगलं झालं ना टाकून घेतलं तर. मग व, एखाद्या दिवशी गॅस गीस गेला तर मग होते ना. हा बाई, होते तर खरं. पाहिजेच बाई, आजकाल असं तर चुलीसाठी जागा पाहिजेच. मग काय करतं व, या वर्षी तर चांगला गहू झाला व आम्हाले. चांगलं झालं ना. आम्हाला कांदे लय चांगले झाले बाई. हाव का व, काही गहू लावला नव्हता है ना? नाही नाही, काही लावला नव्हता. घेऊन जाजो ना, 5 पोते टाकायला लावतो येले. हा, राहू दे ना बाई, कायले टाकायला लावतं. हा, नाही व, जवायले सांगजो. हा, त्या दिवशी कोणाचा टेम्पो घेऊन या म्हणून 5 पोते गहू टाकून देऊन देतो तुले. हा, हरभरा लावला होता की नाही? लावला नाही अजून. माझी डाळ करायची राहिली आहे, मग डाळ करतो आणि देतो तुले. राहू दे ना, कायले देतं. हा, मीच तर लावला आता घरी. हाव का बाई, हरभराही लावला होता काय? ह्या वर्षी हरभरानं गहूच घेतला, बाकी काही घेतलं नाही. हाव काय? हाव, मले काय ह्या वर्षी जास्त डाळणी करणी आहे, थोडीशीच करायची आहे. हाव काय? हा बाई, मागच्या वर्षीची पडली आहे तर म्हटलं थोडीशीच करतो. हाव, बरोबर आहे ना. सांगा लागत मग घेतले या म्हणून टेम्पो घेऊन कोणाचा, आणि मग गहू घेऊन जाऊ. हाव, कसं यस्तीवर टाकता येत नाही ना. नाही बाई, कशाला टाकतं, येतील ना हे एखाद्या दिवशी ऑटो घेऊन कोणाचा. हाव, आलाच नाही बाई. हा नव पाय व, आला की नाही गुलू? ये रे बाबू. आई पाहत गोलू माझ्या शाळेतून आला. आई, बाबाने आले काय? नाही रे, त्या बाबाले काम होतं तर ते काही आले नाही. हाव काय? आणि ऋतू कुठे गेली? आहे रे, ते किचन मध्ये काहीतरी बनवते, बहुतेक लस्सी बनवते. हाव काय? आजी काय म्हणता की आईस्क्रीमले पैसे देतं? अरे मामानं आणून नष्ट ठेवले. त्यातली घे ना. हाव काय? मामानं आणली काय? हाव रे, मामाला सांगितलं होतं, म्हटलं की ऋतू येते आहे आणि याच्यासाठी ही
घेऊन ये म्हटलं आईस्क्रीम. ते ना आणून ठेवली आहे. अरे मस्त. हा ना बाबू आता ते बॅग. दादा हा, बोल ना बाई. तू आला का शाळेतून? हाव ना, आलो ना. म्या मस्त लस्सी बनवली आहे, घेता का तू? चाल ना मग, आण मग. आजी म्हणते मामानं आईस्क्रीम आणली आहे, फ्रीज मध्ये आहे. हा रे, पाहिली मी. मस्त आहे चॉकलेट फ्लेवरची. चाल ना मग आपण घेऊ. ना दादा. आता गोलू चालला जाईन तर करमणार नाही मामाले. हा मग आई आता काय करतं? आता जर पिंट्याचं लग्न करायचं म्हणते तर दुसऱ्याची पोरगी कशी सांभाळून मग त्याले? हाव ते तर आहे बाई. ज्याचं लेकरू त्याच्या घरी बरं राहते. मग बाई तू म्हणे ना पूजा ठेवली आहे. हाव उद्या सकाळी येऊन जाते थोडीशी पूजा. ठीक आहे ना मग संध्याकाळी चालले जाईन मी. हाव का चालली जाशील? राय ना आता 4-5 दिवस. नाही बाई जातो ना, मग यांचे जेवणाचे वाक्य होतात. ते अश्विनी प्रेग्नेंट आहे, ते किती करण. हाव ते तर आहे, पण लय म्हणजे आता कसं तरी होईन बाई आम्हाला. हा जाईन तर राहू दे ना, सवय पडून जाते. हाव ना. पाहिजो 2 लेकरावर ध्यान मंदी देजो. हा बाई आता ते मोठे झाले ना, काय ध्यान द्यावं लागते. हाय ना बुड्डी. हाव त्या बुड्डी काय पाहिजे का लेकरायले? नाही बाई आता ते समजदार झाले ना. हाव ना बिचारे, चांगलं झालं. हा गेला असं शेतात. हाव गेलाय ना. अशी साची चारा आणतो म्हणे. आता उन्हाळ्याचा चाराही राहत नाही व लय फिरफिर करायला लागते बाई चाऱ्यासाठी. हाव नाही ते तर आहे. का रे आम्ही कधीपासून मग ड्युटी चालू करतोय? काय नाही मामा, उद्यापासून आहे बा. हाव का रे, उद्यापासून चालला काय? हाव ना, 10 दिवसाच्या सुट्ट्या काढल्या होत्या. अच्छा. आता सध्या 4-5 दिवस अपडाऊन करतो. मिताली तिच्या आईच्या घरी जाणार आहे तर. हाव काय? हाव जाऊन येतो म्हणे आईच्या घरी, तर त्याच्या कारण हाव बरोबर आहे. लय वेळ लागून राहिला इनले. आता तयारी करत असून त्या. हाव ना, लयच वेळ लागते. मग कसं अंधार पडते ना, मग गाडी चढायला प्रॉब्लेम होते. हाव बरोबर आहे, लाईटाचा उजीड पडते. हाव ना मामा. मस्त राहा दोघी बहिणी बनून. राहतो ना. हाव काही काळजी करू नका, तिला लहान बहीण सारखी सांभाळन. हाव मिताली तुझ्या स्वभाव माहिती आहे. मग आता तुम्ही पाहताच आहे मला. हाव ना. झाली का तयारी? हा झालं आमचं सगळं. मी गाडीत तिथपर्यंत एसी चालू करून ठेवतो. गरम झाली असं ना उन्हाची. ठीक आहे ना. बाई दीपा, सगळं नेमंदी सांभाळजो. हाव ना बाबा. बाई आता रडू नको. हाव ना दीपा. मस्त दोघी बहिणी करून मिळून राहा. हाव नाही. मी येतोच ना थोड्या दिवसांना तुला भेटायला. हाव ना बाबा. मग कायले रडतो तू? जास्त दूर थोडी आहे. वाटतेच ना हो नवीन पोरीले. हाव बाई मिताली. हाव ना, पाय ना मिताली. चांगली आहे, काही मनात असलं काही मिताली जवळ बोलून द्यायचं. सगळे चांगले आहे घरात. आता रडू नको तर. हाव नाही. तू आता रडत आजी आमचं मन नाही लागणार. नाही रडू नको. कशाला रडतेस? हाव ना मिताली, समजून जाईला. हो काका, मी समजवते तिला. हो ना. मस्त दोघी बहिणी मिळून राहा घरात. ते बॅगा ठेवल्या तिच्या 2 बॅग आहे. हाव 2 बॅग आहे ना. अजून ते शिदोरीची पिशवी आहे. बाई मिताली शिदोरी काढून घेशील घरी गेल्यावर, नाही तर खराब होऊन जाईल. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. हाव ना, काढतो मी घरी गेल्यावर. दीपा फोन करत जाजो. हाव बाई दीपू, फोन करत जाजो. हो बाबा, तुम्ही फोन करत जा. हाव बाई करतो ना. आणि तुम्ही दोघांची काळजी घ्या एक दुसऱ्याची. हाव बाई घेतो ना काळजी. तू स्वतःची काळजी घे फक्त. हो बाबा घेतो ना. चला ना मग, वेळ होईल ना. हो ना, हे वाट पाहत असून झाली असं आता गाडी थंडी. बाबा या मग घरी. हो बाई येतो ना. चल बाई, आता मी जातो, कपडे चेंज करतो आणि किचन मध्ये जातो. बापरे ताई, तुम्ही कुठे चालल्या? अहो किचन मध्ये जातो ना, स्वयंपाकाचं बघतो ना. आई बहुतेक किचन मध्येच आहे. तू बस ना इथं. हो का, इथं बसू का? मी येतो ना. नाही करतो ना आता उद्यापासून स्वयंपाक, आज नको करू. पाहतो ना आई काय करते तर. ठीक आहे ना ताई. का व लय उशीर केला? हाव नाही, लय उशीर झाला. हाव ना, किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. मला वाटलं आता येतील तेव्हा येतील. किती उशीर होऊन गेला. हाव नाही. मस्त दिसून राहिली दीपा. हाव का त्या? हाव मस्त दिसून राहिली. जा ना, तुम्ही चहा घ्या घेत असंत कर. नाही मला तर चहा नाही पाहिजे. मला नाही पाहिजे आत्या. प्यायचं असं तर करून घ्या. आता भाजी केली आहे, पोळ्याची कणिक भिजून ठेवली आहे. ठीक आहे ना, मी करतो. राहू दे ना, तू आता प्रवासातून आली. नाही आई, मी करतो ना. मी फक्त साडी चेंज करून येतो आणि पटकन करतो. हाव करणं, ती सासू येते ना आता जेवण करायला. हाव नाही, करतोस. बाई कुठे गेली? आई ते दुकानात आहे. हाव का बाई, यांच्या जवळ असन. हा बाबा जवळ आहे. आई ते शिदोरी दिली आहे. हाव काढून घे ना मग, हवेशी ठेव नाही तर खराब होऊन जाईल. आता जेवताना सगळ्यांना वाढून दे. हाव नाही, वाढून देतो. चला ना ताई, मी करू लागतो. नाही राहू दे ना, नंतर करू लागजो उद्यापासून. हाव दीपा, उद्यापासून करजो. ठीक आहे मग आत्या. गेली का व आजी? नाही आहे ना आजी, मी इकडे आलो तर ते तिकडे गेले. हाव का व, आता तर घर सुन लागत असेल तू यायले. हाव ना, असंच राहते व पोरीबाई सासरी गेल्यावर घर सुन पडते. हाव ना आत्या. जाय ना, फ्रेश गिश होत संत. होऊन घे थोडस हातपाय तोंड. हाव आत्या. चला मग मंडळी, भेटू उद्याच्या भागात.
तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.